महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि त्या आज बारामती इंदापूरमध्ये असल्यामुळं बारामतीच्या कॉन्स्टिट्युएन्सीचा आणि त्याचसोबत जे 59 उमेदवार उभे आहेत घड्याळ चिन्हावरती महायुतीमधून, त्यांनी जसं आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याप्रमाणे आपापल्या मतदारसंघाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम ठेवला होता. आणि आपण नुकतंच ऐकलं की मुंबईवरून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष श्री सुनीलजी तटकरे खासदार महोदय यांच्या हस्ते प्रकाशित किंवा ओपन अप करण्यात आलेला आहे. मी थोडीशी आपली दिलगिरी व्यक्त करतो की काल आम्हाला सायंकाळी दुपारनंतर हा मेसेज मिळाला, त्यामुळं दत्तांना नाही गेले काही मेसेज मिळण्यात थोडंसे चूकभूल झाली. टाईम तुम्हाला थोडंसं थांबावं लागलं इथं येऊन. आमचाही थोडा नाविलाज होता, कारण दुर्दैवानं आमचे एक जवळचे कार्यकर्ते वाल्हे भागातले काल हार्ट अटॅकने गेले आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी आम्हाला जवळपास 5 ते 8 सव्वा 8पर्यंत आम्ही वाल्हे वागदरवाडी भागामध्येच होतो. आणि त्यामुळं कम्युनिकेशन एवढं फास्ट करता आलं नाही की इतक्या वाजता आहे. नॉर्मली आपण अर्धा तास अगोदरची वेळ देत असतो. तर आज हा जाहीरनामा आम्ही पुरंदर तालुक्यासाठी प्रसिद्ध केलेला आहे किंवा पुरंदर हवेली मतदारसाठी प्रसिद्ध केलेला आहे, ज्याच्या प्रती आपल्या हातामध्ये आहेत. मी आपणास विनंती करतो की आमच्याही तालुक्यामध्ये जसं दादांनी सांगितलं की बारामती तालुक्याचं व्हिजन आहे, तसं आपल्याही तालुक्याचं काही व्हिजन आहे, ज्याच्यामध्ये अद्ययावत आरोग्य सुविधांचा समावेश आहे, अद्ययावत रोडचा समावेश आहे. आपल्याच तालुक्याच्या बाबत बोलायचं झालं तर आपण एक DPAP ब्लॉक आहोत, ड्रॉट प्रोन एरिया तालुका किंवा ज्याला म्हणतो दुष्काळी तालुका. सर्वसाधारणपणे 4-5 वर्षानंतर एक थोडासा दुष्काळ जाणवतोच आणि दरवर्षी कितीही चांगला पाऊस पडला तरी एप्रिल मे जूनमध्ये थोडीशी झळ किंवा तीव्रता दुष्काळाची जाणवतच असते. त्या अनुषंगाने गुंजवणीचा जो महत्त्वाचा प्रकल्प आहे आपला आणि ज्याच्यामधून 2.2 TMC पाणी आपल्या वाट्याला आलेलं आहे, ते पाणी आणण्याचा आमचा जरूर पक्षाच्या वतीनं मी स्वतःच उमेदवार आहे, माझाही प्रयत्न राहील. आणि याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की या धरणाची सुरुवात 1993 साली झाली आणि या धरणाच्या सुरुवातीनंतर डॅमशीट किंवा धरणाची भिंत म्हणतो आपण, त्याला डॅमशीट म्हणतात त्यांच्या इरिगेशन खात्याच्या लँग्वेजमध्ये, ती पूर्ण झालेली आहे. वाटप व्यवस्थेमधल्या काही त्रुटी आणि काही दुमत आहेत सरकारच्या लेवलला, कुठल्या प्रकारे करावी, बंद पाईपलाईननी करावी, सोमर्डी या ठिकाणी पाणी आणून मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी पाणी खाली न्यावं, असे दुमत आहेत. पण त्याच्यामध्ये आमचा निश्चित प्रयत्न राहील कुठला तरी एक पर्याय शोधून पाणी हे शेवट राख नावळीपर्यंत किंवा जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा राहील. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, काही अंशी जे आपली धरणं आहेत, जी 4-5 धरणं आहेत, त्याच्यामध्ये नाझरे तलावाचा मुख्यत्वे समावेश होतो, ज्याच्यातून जेजुरी MIDCला पाणी जातं, वॉटर बेस इंडस्ट्री त्याच्यावर चालतात. त्याचं खोलीकरण किंवा गाळ काढणं, तो गाळ शेतकऱ्यांना देणं आणि इरिगेशन खात्याने त्याच्यावर कुठलीही रॉयल्टी न घेता त्याची आजची MCFT कॅपॅसिटी आहे ती खाली गेलेली आहे, कारण बरंच सिल्टिंग झालेलं आहे किंवा त्याच्यामध्ये गाळ साठलेला आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण डिसिल्टिंग म्हणतो. गाळ काढून घेणं आणि क्षमता वाढवणं, असाही एक प्रयत्न आहे माझा स्वतःचा. दुसरा, पावसाळ्यानंतर यंदा सुदैवानं पावसाळा चांगला होता, परंतु उदाहरण द्यायचं झालं तर माहूर धरणातून यंदा धरण भरलं उशिरा भरलं. थोडं माहूर काय किंवा नाझरे काय थोडं उशिरा भरलं, कारण उशिरा पाऊस आला जुलैमध्ये आपल्याकडं, पण तो आला तो 7-8 दिवसातच ही धरणं भरून गेली. अगदी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही चारा वाटप करत होतो. त्या गावांना एकदम सडनली दुसऱ्या आठवड्यात तेवढा पाऊस झाला की तोही प्रश्न मिटला. तर हे जास्तीचं पाणी पावसाळ्यानंतर जे जास्तीचं पाणी वाहून जात आहे किंवा वीर डॅममधून जे पाणी विसर्ग केला जातो, ते पाणी जॅकवेलच्या माध्यमातून जर वरती आणलं, ज्याला आपण खळदचा पूर्व भाग म्हणू, शिवरी म्हणू, तक्रारवाडी म्हणू, जेजुरीचा पश्चिम भाग म्हणू, या भागापर्यंत आणलं, ज्याच्यामध्ये शिवरीचाही समावेश आहे आणि तिथं वरती
छोटे छोटे किंवा मध्यम आकाराचे साईडच्या उपलब्धतेनुसार तळे केले तर त्याचाही आपल्याला उपयोग होईल, जेणेकरून निदान दुष्काळाची तीव्रता कमी व्हायला मदत होईल. आपला प्रश्न चांगल्या पावसाच्या येवर किंवा मध्यम पावसाच्या वर्षामध्ये शेवटच्या 3 महिन्याचा असतो. तो जर आपण 1 महिन्यावर आणू शकलो तर बऱ्याच अंशी तोही उपयोग होईल. जेजुरीला MIDC झाली. ह्या MIDC मध्ये 15,000 कुटुंब 15,000 कुटुंबांचा रोजगार ज्याला आपण म्हणतो कुटुंब चालतात किंवा 15,000 लोक त्या ठिकाणी नोकरी करतात आणि त्याच्या आधारे त्यांचा संसार प्रपंच चालत असतो. त्याच्या विस्तारीकरणाची पुढची फेज जर घेता आली, मग राखनावळी भागामध्ये जी बागायती पट्टा सोडून जी जिरायत जमीन आहे त्या भागामध्ये जर आपल्याला MIDC फेज 2 करता आलं तर आणखी 10-15,000 कुटुंबांसाठी रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असं माझं स्वतःचं धोरण आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बाबत एक छोटासा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स दिव्याला सरकारने मंजूर केलेला आहे, पण म्हणावं तशी त्याच्यामध्ये पुढची प्रगती झाली नाही, अंदाजपत्रकीय तरतूद होऊ शकली नाही. त्याच्यामुळे तिथल्या सुविधा अजून वाढवता आलेल्या नाहीत, त्या वाढवण्याचा प्रयत्न राहील. MIDC बाबत मी आपल्याशी ऑलरेडी बोललो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या तालुक्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे, हुशार विद्यार्थी आहे. आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त सरकारी अधिकारी आहेत, सगळ्यात जास्त IT क्षेत्रातले अधिकारी आहेत. हे आपल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल की आपल्या तालुक्यातील बरेचसे युवक हे परदेशातही IT क्षेत्रामध्ये काम करत असतात. मग इंग्लंड असो, अमेरिका असो. अगदी हिवरेगावचे कुदळे अविनाश कुदळे नावाचा मुलगा एक स्वतःची IT कंपनी ओन करतो, ज्याचं जिल्हा परिषद शाळेच्या हिवरेच्या स्कूलमध्ये शिक्षण झालेलं आहे. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की जर युवकांना आपण शिक्षणाच्या आणि अकॅडमीच्या, ते लोणकर तुमच्यापैकी जे काय आहेत पत्रकार, त्यांचे धाकटे बंधू एक छोटीशी अकॅडमी चालवतात, त्याचं विस्तारीकरण करता आलं आणि या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये किंवा ITच्या क्षेत्रामध्ये त्यांना पुढे नेता आलं तर शेतीला पर्याय पूरक जे काय साधनं आहेत ते एका कुटुंबात निर्माण झाली तर त्या कुटुंबाचं संपूर्ण पालकत्व शेती स्वीकारते किंवा संपूर्णपणे कुटुंब शेतीवर अवलंबून असतं, तर त्याच्यावरचा भार कमी व्हावा. कारण मी नेहमी सांगत असतो माझ्या भाषणांमधून, सर्व विकसित देशामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं पर्सेंटेज आहे, म्हणजे 8 ते 10% लोकच शेती करतात. 80 ते 90% लोक हे शेती सोडून इतर उद्योगावर अवलंबून असतात, इतर क्षेत्रावर अवलंबून असतात, इतर व्यवसायावर अवलंबून असतात. मी मगाशी हुशार विद्यार्थ्यांसाठी अकॅडमीचं बोललो, पण सगळेच विद्यार्थी हुशार असतील आणि स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होतील अशी बाब नाही. अशा लोकांसाठी छोटे छोटे व्यवसाय आहेत. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सीताफळाचं प्रमाण चांगलं आहे, अंजिराचं प्रमाण चांगलं आहे आणि याच्यामध्ये तरुणांनी स्वतःहून उडीसुद्धा घेतलेली आहे. त्याच्यावर प्रक्रिया करून जर आपण त्यांना मार्गदर्शन करू शकलो तर व्यवसाय निर्माण होईल, तिथंच इतर कुटुंबातल्या 4-10 मुलांना रोजगार मिळतो आणि तो त्या शेतकऱ्यांचं उत्पादनही वाढतं. अशा प्रकारचं व्हिजन घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातोय. याच्यानंतर मी पत्रकार मित्रांना विनंती करतो, काही स्पेसिफिक प्रश्न याबाबत असतील तर तेवढे विचारावेत. धन्यवाद. आपण आपल्याला एक मुद्दा घेतलाय पुरंदर उपसाच्या बाबतीमध्ये की पाणी फिल्ट्रेशन करून देण्याबाबत आपण सांगितलं. तुम्हाला एक मुद्दा सांगायचं आहे की पुरंदर उपसाचे बाबत अशी मागणी होती की जर डोंगराच्या कडेने जर पाणी पाईपलाईन आली तर संपूर्ण बागाला पाणी पुरवठा होईल. परंतु दुर्दैवाने आज गावाच्या मध्य भागातून पाईपलाईनची योजना गेलेली आणि शेतकऱ्यांना जे शेती काही चढावरती शेती येते, आता पूर्व पट्ट्यात बघितलं तर त्या लोकांना वैयक्तिक खर्चातून जे पाईपलाईन करून न्यावं लागतं, त्यासाठी ₹1000 लोक खर्च येतो. तर त्या शेतकऱ्यांना आपण शासनाच्या माध्यमातून आपल्या ह्याच्यातून पाईपलाईन करून देण्याबाबतचं काय नियोजन करणार आहे? नाही, माझ्या निश्चितपणे ते डोक्यात आणि तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला आणि त्याचं उत्तरही तुमच्या प्रश्नात दडलेलं आहे की जर आपण डोंगर माथ्याच्या कडेने पाणी आणलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सनीच लोकांना पाणी मिळेल. पुन्हा त्यांना जॅकवेल सारखं टाका, पंप टाका आणि शेताकडे पाणी लिहा असं करावं लागणार नाही. आणि पुरंदर उपशामध्ये पाणी मिळतंय, ज्या अर्थी ऊस पिकतोय म्हणजे पाणी मिळाल्याशिवाय ऊस पिकत नाही किंवा कारखान्याला जात नाही. मग माळशिरसपासून दिव्याच्या पूर्व भागापर्यंत असेल, दिव्या प्रॉपरमध्ये ऊस नसेल परंतु इतर पिकांसाठी तर निश्चितपणे पुरंदर उपसाचं पाणी येतं. परंतु आम्ही म्हणजे दिवे गाव हे टेलला आहे, शेवटी आहे, त्यामुळे काही प्रश्न येतात की ज्या वेळेला पाणी सोडण्यासाठी आम्ही दिवे गावासाठी विनंती करतो त्यावेळी पाणी सोडलं जातं, पण मधले लोक त्या ठिकाणचे
चोरी किंवा आपल्या गावचा आधी करून घेऊ. तर याच्यासाठी एक सिस्टम प्रशासनाने एक सिस्टम बसवून द्यावी की रोटेशन कसं बसवावं या गावांचं, याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न राहील. मग त्या अधिकाऱ्यांच्यावर सर्वच गावचे लोक दबाव टाकतात, मोर्चा नेतात. आम्ही सारखे फोन करत असतो, इतरही सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते लीडर्स त्या ठिकाणी फोन करत असतात. परंतु शेवटी प्रश्न असा आहे, जर पाणी सगळ्यांना मिळते त्याच्यातले सिस्टमॅटिक फॉल्ट फक्त आपल्याला दूर करावे लागतील. पाणी मिळाल्याशिवाय काय आजची पिकं निघत नाही. पिकं निघत आहेत याचा अर्थ पाणी येत आहे, फक्त 2 दिवसांनी येण्याऐवजी 4 दिवसांनी येत आहे, 4 दिवसांनी येण्याऐवजी 6 दिवसांनी येत आहे. ती सिस्टम बसवण्यासाठी आम्हाला जर संधी मिळाली तर इरिगेशन खात्याची एक स्पेसिफिक त्या प्रकारचं धोरण आखून रोटेशन सिस्टम ज्याला म्हणतो ती व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न राहील. तर वृद्धांसाठी भरपूर योजना आहेत, महिलांसाठी पण आहेत. त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर तरुण रोजगार जे आहे त्याचे खूप प्रश्न आहेत. त्यांच्या नोकरी संदर्भात किंवा व्यवसाय संदर्भात तुमचे काय आहे? मी हेच बोललो ना की स्पर्धा परीक्षेतून सर्वच क्लास 1 ऑफिसर किंवा क्लास 2 ऑफिसर किंवा IT ऑफिसर होणार नाही, किंवा ITच्या डिग्रीज घेऊन सगळेच IT ऑफिसर होणार नाही. त्याच्यासाठी जशी जेजुरीला आज 15-16 हजार युवक काम करतात, युवक युवती काम करतात, तशा प्रकारचे आणखी सेकंड फेज ऑफ MIDC हे ह्या तरुणांच्या उद्योगासाठी धोरण राहील. सर, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभा, आता जर तुमचे शेजारी पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधले महत्त्वाचे चेहरे अजूनही दिसत नाही. काय सांगा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुद्धा आता तुमच्याबरोबर नाही. तालुका अध्यक्षांच्या आता सगळ्याच गोष्टी ओपनली बोलता येत नाही. त्यांच्या आई ॲडमिट आहे. सकाळीच आम्ही जसं सांगितलं की हा प्रोग्रामच मुळे रात्री उशिरा सेट झाला आणि तुमच्याच गावाला होतो आम्ही, तुमच्या शेजारी, आणि सगळ्यांना कळवता आलं नाही. ज्यांना कळवता आलं तर दत्ता जुरंगे आहेत, इकडे बबन भाऊ येऊ शकले. अध्यक्षांशी बोललो ते ॲक्च्युली आपल्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये नुकतेच घरी गेलेले आहेत. दुर्गडे सरांशी बोललो, ते वाल्ल्याला होते. मलाच रात्री वाल्ल्यामध्ये रात्रीचे 8 वाजले, त्याच्यामुळे निरोप पोचायला वेळ झाला. आणि ज्यांनी निरोप दिले ते उलट तुम्हाला थोडे लवकर यायचा वेळ झाला. आमची उद्या मीटिंग आहे, जिल्हाध्यक्ष त्याला येणार आहेत, सगळे लोक त्याच्यात एकत्र राहतील. आता ही प्रेस कॉन्फरन्स ऑनलाईन होती, सगळ्या महाराष्ट्रासाठी होती, काय आपल्या एकट्या तालुक्यासाठी बारामती एवढ्या दोघांपुरतीच मर्यादित नव्हती. सर्वजण उद्या एकत्रितरित्या आम्ही मिटिंगला दिसणार आहोत. तुम्हाला नामंजूर झालं किंवा रद्द झालं आणि पुरंदरला आलं असं झालेलं नाही. त्याच्यामध्ये 4 ते 5 साईट तपासण्यात आल्या आणि आपल्याकडची साईट तपासून मग ती मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आली. परंतु शेवटी जमिनी शेतकऱ्यांच्या जाणार आहे. शेतकऱ्यांना न विचारता याच्यात काय करावं असं माझं मुळीच मत नाही. कारण त्याला आपण स्टेक होल्डर म्हणतो, ज्याचा इंटरेस्ट बाधित होतोय त्याला त्या ठिकाणी विचारात घेतलं जाऊन मगच तो पुढे जावा. आंतरराष्ट्रीय बाजारतळाच्या बाबतीत मी म्हटलं की कुठल्याही प्रकारचा आंतरराष्ट्रीय बाजारतळ मंजूर भारत सरकारच्या वतीने करण्यात आलेला नाही. हवेली तालुक्यात हे सगळी गडबड झाली, तुम्ही लोकांनी खूप आवाज उठवला म्हणून हवेलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपकेंद्र आम्ही इथे करू म्हणे. आता म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं आहे मराठीतल्या म्हणीमध्ये. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारतळ होणार होता, त्याच्याऐवजी तिथल्या APMC दुसऱ्या तालुक्यातल्या APMCचं उपकेंद्र इथं काढू असं एक पत्र त्या अधिकाऱ्यांनी जारी केलं. त्याही पत्राची कॉपी आहे आपल्याकडं. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडं कोणाकडेही तुम्ही प्रेसमध्ये आहे म्हणजे तुम्ही सगळ्या विषयांशी टचमध्ये असता, तुमच्या मुंबईच्या कलिगशी पुण्याच्या कलिगशी टचमध्ये असता. तुम्ही कोणीही आंतरराष्ट्रीय बाजारतळ दिव्याला मंजूर झाल्याचं एखाद्या ओळीचं पत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा पणन विभाग बघत असतोय असं दाखवलं तर मी वाटेल ते तुमच्या समोर इनफॅक्ट हारेल असं म्हणणं योग्य ठरणार नाही. आपण सार्वजनिक जीवनात प्रत्येक शब्द बॅलन्सली वापरला पाहिजे. आम्ही कुठल्याही प्रकारचे अगदी कॉन्फिडंटली सांगतो असं कधीच काही घडलेलं नाही, घडलेलंच नाही. ते कुठून आली बातमी आणि कुणी आणली आणि कशासाठी आणली हे त्यांनाच विचारा. म्हणजे विजयबापूंनाच विचारा, त्यांनी आणलेली बातमी आहे. माझं त्यांचं काय वैर नाही किंवा माझी शेजारी जमीन नाही, त्यांची बांधाचं भांडण नाही आहे, असं कधीच काय मंजूर झालेलं नाही. असलं तर त्यांनी तुम्हाला आधी दाखवा मग मला दाखवा, मी त्यांची माफी मागेल की हा आंतरराष्ट्रीय बाजार मंजूर झाला. पत्र तर निघेल ना, जसं विमानतळ मंजूर झाल्याचं एक पत्र निघालेलं आहे. 3-4 वर्षाचा पत्रव्यवहार आहे, एवढी मोठी फाईल आहे त्याची.
तसं बाजार मंजूर झाला म्हणजे ही प्रक्रिया काय वर्ष 2 वर्ष चालते. त्याचा सर्वे झाला असेल की इथं कुठले प्रॉडक्ट विकायला येतील, कोण घेणारे गिराईक असतील, कोण स्टेक होल्डर असतील, कोण शेतकरी असतील, ह्या सगळ्यांचा स्टडी होऊनच ते होणार. मला वाटतं एवढं क्लॅरिफिकेशन त्याच्यावर भरपूर आहे. धन्यवाद. दिवे परिसरात आय टी पार्क होणार तुमच्या ते ITI पार्क व्हावं अशी आमची इच्छा आहे. IT पार्क व्हावं अशी आमची इच्छा आहे. कारण IT पार्क ही एक अशी इंडस्ट्री की ज्याला अमोल कमी पाणी लागतं. म्हणजे वॉटर बेस्ड इंडस्ट्री ज्याला म्हणतो ना, काही इंडस्ट्रीज असे असतात त्याला भरपूर प्रमाणावर पाणी लागतं ना, आपल्याकडे तीच तर कमतरता आहे. तर कमी पार्क असणारं IT पार्क व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्याच्यातून चांगल्या प्रकारे रोजगार निर्मिती होऊ शकते. आणि आता सुदैवाने आपल्याकडे 6 लेन रोड झाला आहे. दिव्यापर्यंत तर निश्चितच होणार आहे पहिला पार्ट. बाकी हडपसर ते झेंडेवाडी, पण झेंडेवाडी टू लोणंद जवळपास पूर्ण झालं आहे. तुमच्यापैकी बरेच जण त्याच्यावरून दररोज प्रवासही करतायत. तर त्याच्यात ते झालं तर त्याप्रमाणे भरपूर रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल. धन्यवाद.